नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आजचा आश्रम आहे हा रामनगर या ठिकाणी होतो आणि हा दक्षिण तटावरती आहे। इथे एक विशेष असं सांगितलं जातं आहे की हे 5 पांडवांनी आहे ना इथे एक शिवलिंग स्थापन केलं। या ठिकाणी हे 5 पांडवांनी शिवलिंग स्थापन केलेलं हे शिवलिंग आहे, याचं दर्शन घेऊ शकता आपण। 5 पांडवांनी स्थापन केलेले हे शिवलिंग आहे। हे बहुत पुराणिक शिवलिंग आहे या ठिकाणी। नर्मदे हर याच ठिकाणी जर पाहिले इथे एक शिवलिंग आहे आणि हे या ठिकाणी हा आश्रम होता आणि हा आश्रमाची हे सर्व इथे आहे ना 20 पिढी 20वी पिढी आहे। हे सीताराम 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 पिढी आहे। हे 20वी पिढी आहे। ही 19वी पिढी आहे। हे जे महंत ब्रजगिरी महाराज राधाकृष्णाचं मंदिर आहे। हे सेवा करतात बाबाजी या ठिकाणी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे। आप सेवा दे रहे बाबा जी। जी महाराज जी। 20वी पिढी जी तुम्हाला? हाँ 20वीं पीढ़ी है महाराज जी। हम 20वीं पीढ़ी बैठे हैं। हाँ 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 भगवान हे बघा 19 पिढी 19वी ये पिढी 19 पीढ़ी पे हाँ जी। 19 पिढी है। हाँ, ये हम 20वीं महाराज पे। 20वी पीढ़ी पे जी हाँ। सेवा कर रहे हैं जी हाँ। अभी। पांडवादीप है। पांडवादीप है। पांडव खात की शिवलिंग विराजमान है। हाँ पांडव नर्मदे हर नर्मदे नर्मदे। हाँ नर्मदे। याच ठिकाणी आपण सर्व असा परिसर आहे। नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे। याच ठिकाणी आपण हे बरोबर नर्मदा माई किनारी आहे। आपल्याला जर बघायला भेटलं तर नर्मदा माई किनारी हे मंदिर आहे। हे पांडवांनी स्थापन केलेलं आहे या ठिकाणी हे। आणि इथे एक मंदिर आहे तसंच सेम जर पाहिलं तर आपल्याला जर बघायला जातं हे सेम मंदिर आहे या ठिकाणी। हेच असंच मंदिर आहे हे बरोबर नर्मदा माई किनारी आणि एक वडाचं झाड मोठं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पिपल पेड़ याच ठिकाणी पीपल का पेड़ आहे। हे पहा हे सगळ्यात मोठं नर्मदा माई किनारीच्या बराबर आणि हा संपूर्ण परिसर आहे। हा जो आहे ना हा परिसर आहे आपल्याला जो आपला आश्रम आहे नर्मदा माई इथे ना नर्मदा माई दक्षिण तटावरती भरपूर अशी सेवा देतात इथली लोक। बघा किती प्राचीन सकाळी जवळजवळ 5 वाजताच उठून 5-5:30ला उठून ही आरती विरती करायची। इथे नर्मदा माईचं आपण दर्शन घेणार आहे या ठिकाणी। हे बघा नर्मदा माईचा हा घाट आहे रामघाट आणि इथे नर्मदा माईचं आपण दर्शन घेणार मंदिर आहे। हो नर्मदे हर नर्मदे हर याच ठिकाणी बघू शकता। बघा आईचं दर्शन घ्या याच ठिकाणी। आईचं दर्शन घेऊन मी माझ्या परिक्रमेची आजची सुरुवात करत आहे या ठिकाणावरून। आजची आमची परिक्रमेची सुरुवात आहे या ठिकाणावरून। तर हे सर्व हा रामनगरचा जो परिसर आहे या ठिकाणी ले लिया नर्मदे यार हे महाराष्ट्राने प्रसादी दिली आम्हाला, चाय प्रसादी या ठिकाणी। आणि आता आम्ही तर पुढे नर्मदे यार मायकी माय। तर आम्ही ह्या ठिकाणावरून आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे। हा संपूर्ण परिसर पाहिला तर आपल्याला आहे ना हा सगळ्यात जुना म्हणजे राम 20वी पिढी आहे यांची या ठिकाणी। बघा तर 20वी पिढी आहे यांची या ठिकाणी। तर 20वी पिढी सेवा देतात। हे 20वी पिढी म्हणजे किती जुने असेल त्या वेळेसपासून पांडवांनी स्थापन केलेले शिवलिंग आहेत या ठिकाणी। आम्हाला इथे जायचं असे पवित्र असं ठिकाणी आहे दक्षिण तटावरती हे ठिकाणी पवित्र अशा ठिकाणी आजच्या आमची परिक्रमेची या ठिकाणावरून पवित्र ठिकाणावरून तर सुरुवात करत आहे या ठिकाणी। नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना नर्मदा मैया किनारी आहे आणि रामनगर या ठिकाणावरून आपण आहे ना
आजच्या परिक्रमेची सुरुवात केली आणि थोडंच पुढं एक अर्धा किलोमीटर अंतर आल्याच्या नंतर आपल्याला मारू नदी लागते. ही जी आहे ही मारू नदी आहे आणि हिचा संगम आहे. ही मारू नदी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि मारू नदी या ठिकाणी ही जी नर्मदा मैयाला मिळते. हिचं एक मारू नदीचं आपल्याला एक थोडंसं विश्लेषण सांगतो. या ठिकाणी जर आहे ना ज्यावेळेस आहे ना 5 पांडव होते. पांडवांनी नर्मदा मैया पहिली त्या साईडनी जात होती. तर इथे एक आहे ना रामनगर या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं. शिवलिंग आहे ना यज्ञ केला. यज्ञ करून आणि या ठिकाणी आले जी आहे ना जी मारूर नदी या ठिकाणी संगमावरती आले आणि इथं दीप प्रज्वल करून आपल्याला पंचकोशीची परिक्रमा या ठिकाणी यावरून त्यांनी चालू केली. 5 पांडवांनी पंचकोशीची परिक्रमा केली या ठिकाणावरून आणि पंचकोशीची परिक्रमा करून ते आपल्या पुढच्या मार्गाला मार्गस्थ झाले या ठिकाणावरून. हे असं पवित्र असं ठिकाण आहे का या पवित्र अशा ठिकाणी आम्ही आजच्या ह्या पवित्र ठिकाणचं दर्शन घेऊन पुढच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे आम्ही नर्मदापुरम या ठिकाणी जाणार आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा आम्ही राम घाटावरून आल्याच्या नंतर असा मार्ग आहे आम्हाला हा परिक्रमेचा किनारा मार्गे चाललेलो आहे आणि नर्मदा मैया आहे ना फुल स्पीडनी आहे इथे या ठिकाणावरून. असा मार्ग आहे आम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर येण्यासाठी आणि असं पुढे आम्ही चाललेलो आहे. आज तर नाही पण उद्या आम्ही नर्मदापुरमपर्यंत पोचू शकतो या ठिकाणी. आणि नर्मदापुरम असे पवित्र असे जे दक्षिण तट आहे पवित्र स्थान आम्हाला बघायला भेटतात. चांगले चांगले स्थान आहेत का जे कितीतरी जुने आहेत, कितीतरी हजारो वर्षाचे स्थान आहेत. ते जे स्थान आम्हाला बघायला भेटतात या ठिकाणी आणि त्या स्थानांचं दर्शन घेऊन आम्ही परिक्रमा चालू आहे आमची. चालूमध्ये स्थानांचं दर्शन घेतो पवित्र स्थानांचं. नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण सत्वासा गाव या ठिकाणावरून आहे ना पुढे आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग आपल्याला सत्वासा या ठिकाणावरून पुढे नर्मदे यार हे सत्वासा गावचे हे सर्व आहे ना पूरे ये आज से रामनवमी का दिन चालू हो गया. आज से रामनवमी चालू हो गया. इसके लिए सब अपना मैया के पास से दर्शन मैया का स्नान करके अपना खेड़ापति हनुमान के ये ना पानी चढ़ा के आप ये गांव से अपने सब ये जो युवा लोग ये बहुत अच्छे इधर जो सतवासा गांव में है ना भगवान को बहुत मानते हैं. नर्मदा मैया जी का स्नान करके आगे आप रामनवमी का दिन आज से चालू हो गया है. 9 दिन के लिए ये लोग का उपवास भी रहता है. नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण सत्वाच या ठिकाणावरून सांगा खेडा खुर्द या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग थोडा रोड मार्ग म्हणजे मधला मार्ग एक शॉर्टकट आहे आणि हा शॉर्टकट मारून आम्ही पुढे आलेलो आहे या ठिकाणी. आणि आपल्याला जर किनाऱ्यामार्गे जायचं असेल तरी किनाऱ्यामार्गे जाऊ शकतात या ठिकाणावरून. आणि रोड मार्गे यायचं असेल सतवासवरून तर रोड मार्गे पण येऊ शकता. ज्यावेळेस आपण आहे ना रामनगर या ठिकाणावरून सत्वास येण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी. त्या ठिकाणावरून आपण 6-7 किलोमीटर अंतर येते सांगाखेडा या ठिकाणी येण्यासाठी रोड मार्गे आणि किनाऱ्यामार्गे 10-12 किलोमीटर अंतर पडतं. मग आपल्याला 3 ते 4 किलोमीटर अंतर वाचतं या ठिकाणी. पण आपल्याला कोणत्या मार्गे यायचं आहे ते दोन्ही मार्ग आहे आपल्याला येण्यासाठी. आपण त्याही मार्गे येऊ शकता. तर मी तर रोड मार्गे आलेलो आहे. बघूया तर आता पुढचा किनारा मार्ग आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा. आणि ना म्हातारीने आम्हाला फ्रुटी दिली. बघा फ्रुटी
फ्रुटी दिली नर्मदा परिक्रमावासींसाठी सगळ्यांसाठी फ्रुटी आहे. सांगा खेडा गावामध्ये ना फ्रुटी घेऊन आली आणि आम्हाला सेवा केली आणि सेवेचा महाराष्ट्रातली आजी आहे. महाराष्ट्र सटाण्यातली आहे सटाण्यातली. आणि एक 5 महिने झाले परिक्रमा चालू आहे आजीची पण. या ठिकाणी बघा सगळ्यांना फ्रुटी वाटप चालू आहे आता. सांगा खेडा या ठिकाणी मैयाने दिली आहे. काय मैयाने मैयाने सगळ्यांना थंड केलं. नर्मदे अरे या ठिकाणी बघा सांगा खेडा गाव आहे ना. या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना नर्मदा मैया किनारा आहे आणि इथे आहे ना एक घाट आहे सांगा खेडा या ठिकाणी. आणि इथे भरपूर लोक आज आहे ना आंघोळीसाठी सगळे लोक येतात. कारण नवीन वर्षाच्या दिवशी आहे ना गुढीपाडव्याच्या दिवशी आहे ना नर्मदा मैया आम्ही सकाळी आंघोळ केलेली आहे पण परत एकदा करणार आहे 2 वेळा. आणि हे सांगा खेडा गाव आहे. सांगा खेडा खुर्द म्हणतात इथे या ठिकाणी. नर्मदे यार साहीखेडा घाट. या घाटावरून साहीखेडा खुर्द सांगाखेडा खुर्द या घाटावरून तर आम्ही पुढे एक महाराष्ट्रातला एक आश्रम आहे सद्गुरू जनार्दन स्वामी हा आश्रम आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी त्या आश्रमावरती चाललेलो आहे या ठिकाणी. तर असं नर्मदा मैया किनारी आज नवीन वर्षामध्ये आहे ना नूतन वर्ष लागलेलं आहे ना. नूतन चैत्र जो चैत्र भाद्रपद याच्यामधलं नवीन वर्षाचं आहे ना नवीन वर्ष लागलेलं आहे. नवीन साल आहे या ठिकाणी. तर या ठिकाणावरून आम्ही आहे ना आता पुढे या घाटाचं दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा किती कठीण हा मार्ग आहे. किनारा मार्ग नर्मदे यार बघा नर्मदा मैयाचा हा संपूर्ण एवढा कठीण होता तर इथून जायचं हे बघा असं इथून सुद्धा जाता येत नाही आहे. नर्मदाजी इथे या ठिकाणी आता असा मार्ग जायचा आहे आपल्याला. तर हे बघा आणि इथून वर चढायचे किंवा इथून वर चढायचे. आता शक्यतो इथूनच वर चढणार आहे. ही मुळी दिसते ह्या ठिकाणावरून बघा असं वर चढणार आहे या ठिकाणावरून. लय कठीण आहे नर्मदे. आणि हा संपूर्ण बघा ना मार्ग किती कठीण आहे. तर इकडून न जाता आता वरून जाणार आहे या ठिकाणावरून. नर्मदे यार या ठिकाणी बघा ह्या ठिकाणावरून आले पण तुम्ही काही येऊ नका ह्या ठिकाणावरून. लय अवघड याला ह्या ठिकाणी वर येण्यासाठी. तर आम्ही आलो ह्या ठिकाणावरून. इथं आश्रम आहे तर आम्ही चाललो आहे समोरच्या आश्रमाकडं. तो स्वामी सद्गुरू इथून चाललो इथून खाली उतरणार तिथून वर चढणार या ठिकाणी आणि मग तिथून जाणार नर्मदे यार या ठिकाणी बघा असा किनारा आहे या ठिकाणी. आणि आता आम्ही जो सद्गुरू स्वामी जनार्दन हा आश्रम आहे आणि हा पंचवटी आश्रम होता या ठिकाणी. ह्या बरगद का पेड आहे वडाचं झाड आहे त्याच्या इथे पंचवटी आश्रम आहे. आणि ही नर्मदाजी मैया अशी चाललेली आहे. आता त्या आश्रमाकडे आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला हा जो आहे ना हे स्वामीनारायण आश्रम आपला आहे ना हा आश्रम आहे तो कोपरगाव येवला कोपरगाव या ठिकाणचा आहे. इथून आपल्याला सर्व रोडच पकडायचा आहे बुडी नर्मदापर्यंत म्हणजे गोघाटपर्यंत. तर गोघाटपर्यंत कारण तिथं बुडी नर्मदा आहे. ह्या ठिकाणी परिक्रमा खंडित होती म्हणून आपल्याला गोघाटपर्यंत सरळ 10 किलोमीटर अंतर आहे ह्या ठिकाणावरून. आज 10 किलोमीटर चालत गोघाटपर्यंत जायचं आहे आपल्याला या ठिकाणावरून. ज्या आपण जय स्वामीनारायण मारू नदी संगम पास करून आल्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला पुढे जायचं आहे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आता मारूगाव या ठिकाणावरून निघाल्याच्या नंतर आहे ना पुढे आपल्याला रोड मार्गच करावं लागतं. कारण ह्या ठिकाणचं एक रोड मार्ग याचं कारण एक बुडी नर्मदा आहे. बुडी नर्मदा या ठिकाणी पण आहे जी त्या तटावरती पण होती ना ह्या तटावरती पण आहे. 2 ठिकाणी आपल्याला बुडी नर्मदा लागते. ह्या तटावरती मारूगाववरून पुढे निघाल्यानंतर आहे ना आपल्याला गोघाट या ठिकाणी जाण्यासाठी रोड मार्ग पकडायचा आहे. संपूर्ण रोड मार्ग आहे
या आणि 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला मारोगाव, याचे मारोगावला ज्या मारोगाववरून निघण्याच्यानंतर संपूर्ण जी शेती मार्ग आहे, गव्हाची शेती आहे आणि रोड असा आहे. सर्व परिक्रमावासी असे या ठिकाणी चालत असतात. पाठीमागून काही परिक्रमावासी असतात या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि असा एक मार्ग आहे या ठिकाणचा. हे पहा, ते परिक्रमावासी पाठीमागून येत असतात. हेच असेच परिक्रमावासी येत असतात पाठीमागून त्याच्यामध्ये. तर हे मारोगाव आहे. मारोगाववरून मी या ठिकाणी जे चाललो आहे ते आता गोघाट. आणि आत्ताच 3, 3:30, पावणे 4 वाजलेच आणि भरपूर स्पीड आहे जाण्याचं आजचं. कारण याचं कारण म्हणजे रोड आहे. रोड असल्यामुळं सरळ रेषेत फटाफट चालतात परिक्रमावासी. भरपूर असे परिक्रमावासी या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता. आणि असा मार्ग आहे जाण्याचा. हे पहा या ठिकाणी नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना रोड मार्ग येत असताना आपल्याला आहे ना एक भटवाडी या ठिकाणी असलेलं आहे. ते औरंगाबाद MP या ठिकाणी आहे भटवाडी. आणि दुसरी जर भटवाडी जर म्हणली ना तर ही जी नर्मदा परिक्रमा मार्गावरती आहे भटवाडी ही. या ठिकाणी जर पाहिलं तर बघा ही भटवाडी. आणि दुसरी जर भटवाडी जर म्हणलं ना तर या ठिकाणी तर आपल्याला मुंबई या ठिकाणी आहे ना घाटकोपरमध्ये दुसरी भटवाडी घाटकोपरमध्ये. आणि ही जी भटवाडी परिक्रमा मार्गावरती आहे. आता आपल्याला पुढे लागणार आहे समौना बबई पिपरिया या ठिकाणी. आता ही जी घरं आहे बघा त्या भटवाडीमध्ये सर्व कौलाची घरं आहेत आणि दुसऱ्या भटवाडीमध्ये सगळ्या बिल्डिंग आहेत. म्हणजे किती फरक आहे या ठिकाणी. आणि ती महाराष्ट्रामध्ये. आणि ही MP मधली भटवाडी ती परिक्रमा मार्गावरती आहे या ठिकाणी. तर आम्ही चाललो आहे आता पुढे एक गोघाट या ठिकाणी. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना एक नर्मदा सेवा परिक्रमावासी व्यवसाय गणेरा या गावामध्ये आम्ही आहे. या ठिकाणी बघा आपली सर्व महाराष्ट्राची काही मंडळी आहेत. तर या ठिकाणी वाटी बनवतात. ते अशी वाटी बनवतात या ठिकाणी. वाटी बाटी सांगू राहिले. बाटी बनारे बाटी. आणि हे गणेरा येतं या ठिकाणी आहे आपल्याला आहे ना गणेरा या ठिकाणी परिक्रमावासीची सेवा आहे इथे आहे ना. हा जो आहे ना या ठिकाणी आम्ही आणि सत्तुवासा या ठिकाणावरून आहे ना जे काही आहे ना परिक्रमावासी सेवा केली इथे आले होते. इथे बसलेले या ठिकाणी काही असे गावातले मंडळी. तर नर्मदे हर नर्मदे हर ये देखिए ये सत्वासा से लेके आए ये 15 किलोमीटर यहाँ से. नर्मदे हर. यार या ठिकाणी बघा आपण आहे ना गणेरा या ठिकाणी आहे. आणि गणेरा या ठिकाणी आपल्याला परिक्रमावासी हे सर्व बसलेले हे परिक्रमावासी आहेत या ठिकाणी. आणि आज संध्याकाळच्या जे आहे ना आमची भोजन प्रसादी चालू आहे. भोजन प्रसादी अशी एक डाळ वाटी चालू आहे या ठिकाणी. आणि जी डाळ वाटी चालू आहे ना हे आपले सर्व आहे ना महाराष्ट्रातले आहे ना सर्व महाराष्ट्रातले जे आहे ना लेडीज बनवतात. आणि या ठिकाणी आहे ना आपल्याला नर्मदेश्वर महादेव शिवलिंग आहे. आणि आहे ना जगतजननी नर्मदाची आहे ना मूर्ती आहे या ठिकाणी. आणि यांनी जी वाटी जी बनवली ना ही वाटी अशी बनवतात बघा. पीठ परत मळायचं काम चाललं आहे या ठिकाणी. हे देखील तुम्हाला फोटो घ्यायचे म्हणजे आमचं 1.5 महिना होगा जावा 3 महीना परिक्रमा से हाँ अरे वाह 3 महीने में. अरे वाह इनकी भी परिक्रमा हो गई. सेवा चालू हो गई इनकी अभी. आणि
लगता है ना ये देखिए आरती होएंगी यहाँ पे, फिर हम लोग है ना ये बाटी है ना सब ये करने को जा रहे हैं। ये देखिए, ये अभी फिर वापस हम लोग के ना आम्ही हे पोळ्या रामच्या बाई हर हर नर्मदे हर मात गंगे जटा शंकरे हर नमो पार्वती पते हर हर महादेव वंदे देव। ये देखिए ये बाटी बना रहे, बाटी महाराष्ट्रात वाटी आणि एमपीत बाटी। बघू द्या जरा काहीतरी, ये देखिए ये ऐसा बना है, पोर से जाती है आंटी ये बाबा करने लगा वो जरा तई मोबाईल घे मोबाईल घे। गणपती ही अशी वाटी बनवतात या ठिकाणी, सेंक ले मैया हे बघा हां सेंक ले हो अब जाम एकदम कडक होणार आता। बघा अशी वाटी बनवतात, आणि जी वाटी बनवतो याच्यावरती आपल्याकडे ते जे आहे ना एक शेणाचे बनवतात ना त्या हां बेन शेणाच्या गौरी वगैरे इकडे कंडे म्हणतात त्याला, कहां के हो मग ते भाजायचं गौरीवरती देखिए ये तुमने वो लेट नहीं पाएंगे देखो आज देख लो भाई त्या टेंशन नहीं सकती बात ये पिठाचे असे कडक पीठ बनवायचं आणि गोल कडक पीठ बनवून गोल गोल करायचे आणि याच्यावरती भाजायचं. वरून तूप टाकायचं आणि वरून तूप टाकायचं, राम भैया गोंठ के मग एक नंबर होता त्या ठिकाणी। हां 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 तब भी के बाटे नर्मदे